ओम नमः शिवाय. शरीराची अपवित्रता आणि अवस्था. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, मी तुम्हाला आता शरीराची अपवित्रता आणि त्याच्या अवस्थांची माहिती सांगतो. शरीर हे रजोवीर्य यांच्या संयोगापासून बनलेले असते. त्यामध्ये नित्यविष्ठा व मूत्र भरलेले असते, म्हणून त्याला अपवित्र असे म्हणतात. आतून मलाने भरलेले शरीर बाहेरून कितीही शुद्ध करण्याचा प्रयत्न केला तरी ते अपवित्र असते. शरीर असे अपवित्र आहे हे जो जाणून घेत नाही त्याला वैराग्याचा उपदेश करून तरी काय उपयोग. तीर्थक्षेत्रात स्नान केले तरी शरीर पवित्र होऊ शकत नाही. आपल्या हृदयातील भाव जेव्हा सात्विक बनेल, शुद्धता वाढेल, याला परमशौच म्हटले आहे. ज्याप्रमाणे आपली भावना असते त्याप्रमाणे फलप्राप्ती होते. शुद्ध भावाने ईश्वराची सहज भक्ती घडते. भक्तीने ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होते. ज्ञानाने अविद्यारूपी मल नाहीसा होतो. जो वैराग्यमान असतो काम क्रोधादी विकारांकडे साक्षी भावाने पाहतो. अज्ञान हे मनुष्याला विविध कर्मबंधांमध्ये गुंजविते, जन्म मरणरूपी चक्रात फिरविते. मोह आणि ममता हे सर्व दुःखाचे मूळ आहे हे जाणावे. प्रत्येक गोष्टी माझ्या आहेत असे म्हणणे म्हणजे प्रपंच होय. सर्व विश्व परमेश्वर रूप आहे हे जाणणे म्हणजे परमार्थ. माणूस प्रपंचामध्ये इतका गुरफटून राहतो की त्याला परमार्थाची, देवाची आठवण देखील होत नाही. त्यामुळे त्याच्या प्रत्येक कर्मातून दुःखाची वेल वाढत जाते. बाल्यावस्थेत बाळाला तर काही बोलता येत नाही. दुःख नाहीसे करण्यासाठी काय करावे याची त्याला जाणीव नसते. कुमार अवस्थेत अनेक विषयांचा त्याला अभ्यास करावा लागतो. इंद्रिय वृत्तीमुळे त्याचा कामविकार अधिकच वाढत जातो. तो धनसंचयाच्या मागे लागलेला असतो. रात्री कामविकार वाढलेला असतो. त्याला शांत झोपही लागत नाही. वृद्ध अवस्थेत शरीर हे जर्जर होऊन जाते. इंद्रियांची कार्यक्षमता कमी होत जाते. केस पांढरे होतात. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केले ते लोक आता तिरस्कार करू लागतात. अशा अवस्थेतही देहाची आसक्ती संपत नाही हे मोठे अज्ञानपण आहे. वार्धक्यामुळे धर्म, अर्थ, काम, मोक्ष याची प्राप्ती होत नाही. तो मृत्यूच्या छायेला घाबरत असतो. ही अवस्था प्राप्त झाली तरी तो ईश्वराचे स्मरण, भजन करत नाही. स्त्री स्वभावातील दोषांचे वर्णन. व्यासजी म्हणाले, सनतकुमार, पंचचूडा अप्सरेने स्त्रियांचे जे दोष सांगितले आहेत त्याची माहिती सांगा. सनतकुमार म्हणाले, एकदा देवर्षी नारद नेहमीप्रमाणे भ्रमण करत होते. त्यांनी एका अप्सरेला पाहिले. तिचे नाव पंचचूडा असे होते. नारद तिला म्हणाले, मी तुझ्याकडून स्त्रियांचे दोष जाणून घेऊ इच्छितो. त्यावेळी पंचचूडा म्हणाली, कुलीन, विवाहित व सुंदर अशा स्त्रिया मर्यादेत राहत नाहीत. हाच त्यांचा मोठा दोष आहे. स्त्रियांचा स्वभाव हा रहस्यमय असतो. सर्व पापाच्या मुळाशी स्त्रीच कारणरूप आहे. धनवान, रूपवान आणि अनुरूप पती लागूनही त्या प्रतीक्षा करू शकत नाहीत. त्या लज्जा सोडून पापी पुरुषाला भसतात. एखाद्याने थोडे जरी प्रेम दाखवले तरी ती त्याची होते. तिला पतीचे भय असेल तर ती कोणाची होत नाही. स्त्रियांच्या मनाचा अंदाज कोणालाही येत नाही. युवा अवस्थेत कुलीन स्त्रिया देखील पतीची श्रीमंती असली तरी जाराची अपेक्षा करतात. ज्यांना घरात मान आहे त्याही कुरूप पुरुषावर आसक्त होतात. नद्या समुद्राने तृप्त होत नाहीत त्याप्रमाणे स्त्रिया पुरुषापासून तृप्त होत नाहीत. उत्तम वस्त्रे परिधान केलेल्या पुरुषाकडे स्त्रियांचे लक्ष जाते. चुडालेचे विचार ऐकून नारद वैराग्याने मार्गस्थ झाले. मृत्यूची चिन्हे. व्यास म्हणाले, सनतकुमारजी, तुम्ही आता मला कालज्ञान सांगा. सनतकुमार म्हणाले, पार्वतीने एकदा शंकरांना कालचक्राची माहिती विचारली होती. त्यावेळी शिवजी म्हणाले, दिवस, पक्ष, महिना, ऋतू, अयन, संवत्सर आदी बाह्य व अंतर्गत स्थूल सूक्ष्म चिन्हांनी मनुष्याच्या मृत्यूचा कालावधी जाणला जातो. शरीर पांढरे अथवा पिवळे पडले, लाल झाले, मुख, मान, डोळे व जीभ यांना अडथळा निर्माण झाला, लोकांनी केलेला मोठा आवाज ऐकू येईना झाला, सूर्यचंद्र अथवा स्पष्ट प्रकाशात वस्तू काळ्या दिसू लागल्या, धुरकट दिसू लागल्या, तोंडाला आणि कंठाला सारखी कोरड पडू लागली, जीभ स्थूल झाली आणि दातातून घाण निघू लागली, पाणी, तेल व आरसा यामध्ये आपले प्रतिबिंब विकृत दिसू लागले, तर त्या व्यक्तीचे आयुष्य 6 महिनेच आहे असे समजावे. डावा हात आठवडाभर एकसारखा फडफडत असेल तर सर्व अवयवांना पेटके येऊन टाळूसारखी दुखत असेल, सावलीला मस्तक नसेल तर 1 महिना आयुष्य असते.
सूर्यचंद्राचे मंडळ प्रभावहीन दिसू लागले, सर्व दिशा फिरत आहेत असे भासू लागले, तर मृत्यू जवळ आला असे समजावे. काळाला जिंकण्याचे उपाय. पार्वती शिवजींना म्हणाली, काळाला मारण्याचे श्रेष्ठ साधन मला सांगा. शिवजी म्हणाले, देव, दैत्य, यक्ष, राक्षस व मानव यापैकी कोणीही काळाचा नाश करू शकत नाही. पण जे ध्यान परायण योगी आहेत ते काळाला सुखपूर्वक नष्ट करतात. हे शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून उत्पन्न होते व शेवटी त्यातच विलय पावते. आकाशापासून पृथ्वी प्रकट होते. पृथ्वी ही 5 गुणांनी युक्त आहे. जल 4 गुणांनी, तेज 3 गुणांनी, वायू 2 गुणांनी, आकाश एकमात्र गुणांनी युक्त आहे आणि ते अतिशय व्यापक आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध 5 गुण आहेत. भूत जेव्हा आपल्या गुणांना ग्रहण करते तेव्हा मानवाचा प्रादुर्भाव होतो आणि त्यावेळी ते आपल्या गुणांचा नाश करतात आणि प्राणी नाहीसा होतो. योगी पुरुषाने सुखद आसनावरती बसून प्राणायामाची साधना करावी. त्यावेळी अग्निप्रेरित शब्द ऐकू येतो. रात्री प्राणायाम केल्याने संध्याकाळ नंतर खाल्लेले अन्न एका क्षणात पचून जाते आणि रोगाचा नाश होतो. अशा प्रकारे जो साधक शब्दब्रह्माचा साक्षात्कार करतो तो काम आणि मृत्यू यांना जिंकतो आणि जगात आनंदाने विहार करतो. पावसाळ्यातील मेघगर्जनेप्रमाणे असणारा तो शब्दनाद ऐकून योगी संसार दुःखातून तात्काळ मुक्त होतो. हे शब्द ब्रह्म परमसुखकारक आहे, मोक्षाचे कारण आहे, अंतर्बाह्य भेदरहित आहे, अविनाशी आणि समस्त उपादानी रहित परब्रह्म आहे हे जाणून योगी मुक्त होतो. जो हे जाणत नाही तो या जन्ममरणाच्या चक्रात फिरत राहतो. झोप आणि आळस हे साधनेमध्ये फार मोठे विघ्न आहे. या शत्रूंना जिंकण्यासाठी नित्यनेमाने परब्रह्माचा अभ्यास करावा. असा योगी 100 वर्षे सहज जगतो. या शब्द ब्रह्मामध्ये ओंकार नाही अथवा मंत्र नाही, बीज नाही, अक्षर नाही. हा अनाहत ध्वनी आहे. हा आघाताशिवाय प्रकट होतो. याचे उच्चारण केल्याशिवाय चिंतन होते. हे शब्द ब्रह्म परम कल्याणकारक आहे. सदाचारी पुरुष याचे प्रयत्नपूर्वक निरंतर ध्यान करतात. याला नादसिद्धी असे म्हणतात. घोष, कांस्य म्हणजे झांज, शृंग म्हणजे शिंग, घंटा, वीणा, बासरी, दुमदुमी, शंख आणि मेघ या 9 शब्दांचा त्याग करून तुंकाराचा अभ्यास करावा. पहिला जो घोषात्मक नाद प्रकट होतो ते आत्मशुद्धी उत्तम साधन आहे. तो सर्व रोग घालवतो आणि मनाला वशीभूत करतो. दुसरा कांस्यनाद प्राण्यांची गती रोखणारा, विषभूत ग्रहादिकांना बांधणारा आहे. तिसरा शृंगनाद शत्रूंचे कारण उच्चाटन प्रयोगात असतो. घंटानाद म्हणजे शिव म्हणतात. जो ब्रह्मरूपी तुंकाराचे ध्यान करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. तो विकाराने युक्त होत नाही. हे पार्वती, अशा प्रकारे मी तुला शब्दब्रह्माचे 9विध स्वरूप सांगितले. जय जय रघुवीर समर्थ.